समर्थ डॉक्टर राकेश शनिवारी काय करायचे सांगण्यासाठी आले आहे. शनिवार म्हणजे आपल्या कर्माच्या देवाचा वार आहे आणि या कर्माच्या देवाच्या वाराला आपल्याला सगळ्यात पहिलं गणपती बाप्पाला फूल आणि दुर्वा देऊन सुरुवात करायची. शंकराच्या पिंडीवर दूध आणि काळे तीळ किंवा जल आणि काळे तीळ वाहायचे आहे. विशेष हा वार जरी शनिवार असला आणि शनी देवासाठी असला तरी शंभोचा आपल्याला प्रार्थना करायचीच आहे आणि त्यांची सेवा करायचीच आहे. त्याचप्रमाणे आज योगिनी एकादशी सुद्धा सुरू होत आहे आणि या दिवशी विशेष करून आपल्याला तुळशी मातेची सेवा करायची आहे. आज शनिवार असल्यामुळे आपण आजच तुळशी मातेला संध्याकाळी दिवा तुपाचे दिवा लावायचा आहे, धूपबत्ती करायची आहे आणि त्यांना प्रणाम करायचा आहे. विष्णू देवांना म्हणजे पिंपळेच्या झाडामध्ये साठी विशेष करून त्याच्यामध्ये गोड तुम्ही गुळ किंवा साखर घातलेलं जल फूल असं जल तुम्ही आणि थोडेसे तीळ घालून तुम्ही विष्णू म्हणजे पिंपळाच्या झाडाला द्यायचा चढवायचा आहे. संध्याकाळी तुळशीच्या सुकलेल्या एक रेमेडी ही सुकलेली काट्या असतात त्यांना आपण लाल धाग्याने म्हणजे लोहरी असल्याने बांधायचे आणि त्याला ज्योत बनवून त्या वृक्षाच्या इथे म्हणजे पिंपळेच्या झाडाखाली दिवा तुपाचा करायचा आणि त्याच्यात ती ज्योत जळवायची आहे. म्हणजे तुळशीची ती सुकलेली काट्या आहेत त्या वातीप्रमाणे जळवायच्या आहे एकत्र करून आणि तिथे नमस्कार करून आपल्या इच्छा मागायची, परत आपल्या घरी यायचं आहे. तुम्ही ही रेमेडी केली ना तर तुमच्यासाठी धनाचे मार्ग मोकळे होतील आणि काही चुकत असेल त्याच्यासाठी तुम्ही लक्ष्मी आणि विष्णूंकडे क्षमाही मागू शकता. हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते करायचं आहे. शनी देवळामध्ये जायचंय, शनींना काळे तीळ आणि सरसोचं तेल अर्पण करायचं आहे. हनुमंतांना रुईचं हार आणि तेल अर्पण करायचं आहे. तिथे हनुमान चालीसा वाचायचे, बजरंगवाल वाचायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही एकादशी साजरी करायची आणि शनिवारही साजरा करायचा आहे. रविवार दुसऱ्या दिवशी रविवार असल्यामुळे तुळशी मातेची परिक्रमा किंवा दिवाबत्ती काही करू नका कारण दुसऱ्या दिवसापर्यंत एकादशी चालू आहे. तर शनिवारीच आपण तुळशीचे सगळे उपाय करा. काही नैवेद्य बनवा, त्याच्यावर तुळस मात्र ठेवा. लक्ष्मी नारायणांना जर तुम्ही काही नैवेद्य दाखवत असाल गोडधोड त्याच्यामध्ये नक्कीच तुळस ठेवा कारण तुळशीला ह्या योगिनी एकादशीमध्ये खूप महत्व आहे. तर अशा प्रकारे आपला शनिवार साजरा करा. श्री स्वामी समर्थ.